गुड मॉर्निंग. आज आपण गोल्डचं ॲनालिसिस करूया, क्विक ॲनालिसिस आणि बघूया की गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. जर आपण वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर वीकली टाइम फ्रेमवर जसं आपण मागं म्हटलेलं की मार्केट एका रेंजमध्ये म्हणजे डोजी डोजी कॅन्डल बनायला लागले. इथून एक रिव्हर्सल पण होऊ शकते आणि कंटिन्युएशन पण होऊ शकते. पण कंटिन्युएशन कुठपर्यंत होऊ शकते हे आपल्याला माहित नाही. का तर वर ऑल टाइम आहे आणि रेंज म्हणजे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत क्लीनच आहे. तर वीकली टाइम फ्रेमवर आत्ता जर आपण ॲनालिसिस केलं तर वीकली टाइम फ्रेमवर आत्ताच्या घडीला जर आपण हाफ वीकचा यूज केला तर मार्केट एक्झॅक्टली हाफ वीक ट्रिगर केल्या. मार्केट थोडे कमी जास्त तेवढं होत राहते. हाफ वीक ट्रिगर केल्या आणि मार्केट एक मुवमेंट द्यायला चालू केल्या. आता ती मुवमेंट कुठपर्यंत देऊ शकत्या तर ह्या वरच्या हाफ वीकपर्यंत. तर वरच्या हाफ वीक कुठं आहे? हित आहे. 16ला. जर आता आपण डेली शिफ्ट झालो तर एक्झॅक्टली त्याच पॉईंटला लिक्विडिटी झोन आहे, जिथून मार्केटनं बाईंग प्रेशर देऊन तिथं थांबलेली आणि त्यानंतर डेलीला तिथूनच एक शार्प सेलिंग आलेलं. म्हणजे ही तर एक लिक्विडिटी झोन पेंडिंग आहे जो की 25-16चा आहे. हे हे लक्षात राहू द्या. आता आपण जर 4 मध्ये डेलीमध्ये जर बघितलं, अजून आपण अनालिसिस केलं डेलीमध्ये, तर मार्केट बघा हाय 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 आणि हाय. हा पण हायच म्हटलाय म्हणजे मार्केट हायर हाय बनवत मार्केट वर निघाले आणि मार्केटचा आपण एक्सपेक्टेड करतोय की मार्केट ह्या लिक्विडिटी पर्यंत येऊ शकते आणि वरची रेंज अजून क्लीनच आहे. पण फर्स्ट टिपी आपण इथपर्यंत तरी एक्सपेक्ट करू शकतोय 20 पर्यंत, 16-17 ते 20 पर्यंत. आणि डेलीमध्ये आपल्याला अजून असं काय दिसतंय का? डेलीमध्ये मार्केट जसं हिथं स्ट्रक्चर बनवलेलं मार्केट ना, सेम तीच स्ट्रक्चर मार्केट ना ह्या पॉईंटला बनवलं आणि हा NFP नंतरचा ट्रेड आहे. सॉरी, NFP नंतरचं वीक आहे. त्याच्यामुळे ह्या वीकमध्ये एक मुवमेंट येऊ शकते की कारण उद्या एक CPI आणि परवा PPI ची न्यूज आहे, जी की मार्केटमध्ये हाय इम्पॅक्ट न्यूज आहे, जी मार्केटमध्ये व्होलाटिलिटी निर्माण करते. तर आपण जर आता 4 मध्ये बघितलं तर 4 मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवतच वर निघाले. मार्केट वर गेलं, कन्सल्टेट केलं, नंतर एक हाय बनवला आणि मार्केटनं एक फॉल दिलाय. पण मार्केटने ह्या कम्पॅरिझन हायच बनवलाय आणि इथं मार्केटनं डबल बॉटम टाईप स्ट्रक्चर बनवलंय. मार्केट वर जायचा प्रयत्न करते. मार्केट थोडं खाली येऊन एक रिट्रेसमेंट करून नंतर एक मुवमेंट देऊ शकते. असं आपलं प्लॅनिंग आहे. आपली एक एंट्री चालू आहे 25-91 पासून आणि सेकंड एंट्री आहे 25-94 का 95 पासून काहीतरी. 2-3 आपल्या एंट्री चालू होत्या आत्ताच्या ट्रेडला. का तर हा NFP नंतरचा ट्रेड आहे आणि त्याच्यात आपल्याला एक्सपेक्टेड आहे की जर मुवमेंट आली तर आपण जे हाफ वीक बघितलेली 25-16 ते इथपर्यंत आहे. पण इथं एक एवढी खास काय रेंज नाही, इथपर्यंत येऊ शकते मार्केट 25-22 पर्यंत. 25-22ला कसं रिॲक्ट करते बघून नंतर एक मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण आपण इथं जो ट्रेड घेतलाय त्याचं एक एक्सपेक्टेड टार्गेट राहील 25-50. कारण 25-50 हे एक सायकोलॉजिकल नंबर आहे. फर्स्ट टार्गेट राहील त्याचं 25-20-22 पर्यंत आणि 25-50 इथं थोडंसं कमी टार्गेट आहे. का तर रेंज आपल्याला किती क्लीन आहे हे माहीत नाही. म्हणजे इथनं जर आपण टार्गेट मेजर करायला गेलो तर 300 तरी आपण एक्सपेक्टेड म्हणजे 300 तरी आपण घेणारच. त्याच्या जर पुढे आपण प्रयत्न केला कॅच करायचा तर मिनिमम आपण 600 पिप्स पर्यंत होल्ड करू शकतो. तिथून पुढं जर मुवमेंट आलीच तर ते आपलं नशीबच म्हणायचं. का तर वर कोण हे करू शकत नाही की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते. का तर वर रेजिस्टन्स नाही ना सपोर्ट नाही, फक्त सायकोलॉजी नंबरवर मार्केट चालतंय. हा ते जाऊ द्या. आता आता आपण बघूया की सॉरी आता आपण बघूया की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. मार्केट हायर हाय स्ट्रक्चर पण होत वर निघाले. पण मार्केटला जी ही रेड कॅन्डल म्हणले हिला आपण इग्नोर करू शकत नाही. ही रेड कॅन्डल मार्केटला रेजिस्टन्स ऍक्ट करते. जर हिथून आपण जर फिब लावला तर ही 0.15 0.16च्या आसपास आहे आणि जर टॉप पासून लावला का तर सेलिंग इथूनच आल्या म्हणजे मार्केटमध्ये फॉल इथूनच आला.
तिथून जर आपण लावली तर 0.50ला आणि 38ला ती रिस्पेक्ट करायला लागले. आता मार्केटमध्ये काय होऊ शकते, आपण एक्सपेक्टेड काय करू शकतो, तर मार्केटमध्ये ह्या फॉलला जर मार्केटनं रिस्पेक्ट केला तर मार्केट खाली येऊन ह्या कम्पॅरिझन लो न बनवता जर इथं हाय बनवला तर एक मार्केटमध्ये ह्या टाईप मुवमेंट येऊ शकते. हे आपण एक्सपेक्टेड करतोय का, तर जर खालून आपण जर फिब लावला तर मार्केट एक्झॅक्टली 38% आता रिट्रेस केलंय. म्हणजे मार्केट दोन्ही साईडून ही करते, पण आपल्याला म्हणजे आपण कोणाला इग्नोर करू शकत नाही, ह्या फॉलला नाही किंवा ह्या डबल हायर हाय स्ट्रक्चरला नाही. का तर मार्केटमध्ये काय होईल हे पुढचं कोणाला माहित नाही. आपण फक्त प्रेडिक्ट करत असतो की आपल्या अनुभवानं की ही असं होऊ शकते, हे असं होऊ शकते. तर ही ही जे आत्ता बघितलं की असं स्ट्रक्चर होतं, सॉरी असं स्ट्रक्चर होऊ शकते. मार्केट थोडं खाली येऊन किंवा इथूनच एक बाउन्स बॅक करू शकते. आणि फर्स्ट आपला एक्सपेक्टेड टीपी राहील हा 22चा झोन, त्याच्यानंतर ऑल टाइम हाय आणि त्यानंतर 2550. जिथं रिजेक्शन भेटेल तिथं आपण पोझिशन ऍड ऑन किंवा कट ऑफ करू शकतो. आता आपण जर 1 आवर मध्ये बघितलं तर तर तुम्ही ही स्ट्रक्चर बघा आणि तुम्ही ही स्ट्रक्चर बघा. जर तुम्ही बघितलं तर मार्केट लोअर लो बनवत खाली आलं आणि मार्केटनं एका पॉइंटला म्हणजे इथं एक सपोर्ट आहे, मेजर सपोर्टला मार्केटनं एक डबल बॉटम स्ट्रक्चर केलं. रिट्रेसमेंटला हिथं आपला एक ट्रेड होता आणि त्याला आपण हिथं बुक केला 25-24ला. इथं कुठं तर बुक केला 25-24च्या आसपास बुक केला. सेम स्ट्रक्चर इथं बनले. मार्केट खाली आलं, मार्केटनं काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर बनवला, रिट्रेसमेंट केली आणि मार्केट आता स्लो अँड स्टडी वर निघाले. ही आपण एक्सपेक्टेड करू शकतो. आपण पण रिट्रेसमेंटला इथं ट्रेड घेतलाय इथं 25-91च्या आसपास. आता असं सेम स्ट्रक्चर ही NFP वीक आहे. ह्याच NFP वीकला मागल्या महिन्यात तुम्हाला असं सेम स्ट्रक्चर म्हणजे सेम नाही पण असं स्ट्रक्चर बनलंय बघा. एक मिनिट, हा हे बघा, आपण इथं 4 आवर मध्ये बघू. हा इथं बघा, मार्केट लोवर लो बनवत खाली आलं आणि मार्केटने तर लो न बनवता हाय बनवला आणि मार्केटने एक मुवमेंट दिली. इथं स्ट्रक्चर काय झालं तर मार्केटला इथं एक ट्रेंड लाईन होती आणि ती ट्रेंड लाईन रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करत होती आणि खालून ह्या सपोर्टला मार्केटनं ह्या पॉइंटला सपोर्ट म्हणून ऍक्ट केलं आणि मार्केटने एक बुल दिलं. सेम स्ट्रक्चर इथं पण झालं. मार्केट ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत होतं. मार्केट या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत होतं. मार्केटनं इथे एक सपोर्ट क्रिएट केला. मार्केटने तर लो न बनवता हाय बनवायला लागलं. म्हणजे मार्केटमध्ये प्रत्येक पॅटर्न हा सेम बनत नाही, पण आपण त्याला समजून घ्यायचं असतो की हा इथं हे असं झाले तरी असं होऊ शकते. का तर कुठलीच गोष्ट मार्केटमध्ये सेम बनत नाही. जसं जसं दाखवलं जातं की हा डबल बॉटम आहे असाच बनला पाहिजे, तर तसा कधीच बनत नाही. तुम्ही जर हा बघितला आत्ता बॉटम, हा जर डबल बॉटम बघितला आत्ता तर बघा हा इथं आहे, हे असं झालं. आता ह्याला तुम्ही डबल बॉटम म्हणणार का, तर म्हणू शकतोय. हिथं बघा हा डबल बॉटम बघा, त्यामध्ये काय सांगितलं जातं की ह्या कम्पॅरिझन हाय बनला पाहिजे, पण स्ट्रक्चर तसं नसते. स्ट्रक्चर आपण समजून घेण्यावर आता हे बघा असं असते.
स्ट्रक्चर आपण समजून घेणार लागतं की कसं बनू शकते. आपण ते एक्सपेक्टेड करायचं असते की काय होऊ शकते मार्केटमध्ये आणि काय होऊ शकत नाही. ते सगळं सेम बनत नाही. तर मला सांगायचं काय होतं, जी मार्केटमध्ये प्रिव्हियस होते तीच मार्केटमध्ये पुढं पण होत असते. आता जर आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये फिब ची लेवलच ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे 61% आणि त्याला मार्केट कसं रिस्पेक्ट करतंय हे बघायला लागेल. आता ती फिबची लेवल कुठपर्यंत आहे, जर 2 आपण फिब लावल्या तर ह्या कॅन्डलला पण वीक आहे थोडी, तर ही 8 पर्यंत आहे एक फिब. आणि नेक्स्ट 12 पर्यंत, म्हणजे मार्केट एक 12 पर्यंत तरी जाऊ शकते. तिथून कसं रिॲक्ट करते हे बघून आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. तर तुम्हाला आजचा ट्रेड आपला म्हणजे आजचा अनालिसिस समजलं का? समजलं असेल तर नक्की कळवा.